तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 कन्फर्मेशनवाला इंडिकेटरचं सेटअप आपण बघणार आहे ऑप्शन ट्रेडिंगसाठी। 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती एक जबरदस्त स्ट्रॅटेजी तुम्हाला मी सांगणार आहे। पण ह्या स्ट्रॅटेजीनंतर तुम्हाला स्वतःचा अभ्यास ॲनालिसिस मात्र नक्कीच करायचा आहे, कारण की व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय, बाकी कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सल्ला किंवा शिफारस असं समजू नये। ट्रेडिंग करताना तुम्ही स्वतःच्या जबाबदारीने तुमच्या स्वइच्छेनेच तुम्ही ट्रेडिंग करावा। तर आता इथं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती मी काय करणार आहे, 3 एकदम पॉप्युलर टॉप इंडिकेटर्स घेणार आहे। इंडिकेटरच्याच बेसवरती आजचा हा व्हिडिओ होणार आहे। तर सर्वात आधी इथं इंडिकेटरमध्ये जायचं आहे तुम्हाला। इथं मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल जे तुम्हाला दाखवतं आहे, पहिल्यांदाच 1 नंबरला दाखवतं ते तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे RSI। ओके, RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, इथं जे दिसतंय तुम्हाला रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स। त्यानंतर पुन्हा तुम्हाला घ्यायचं आहे बॉलिंजर बँड। बॉलिंजर, हे बघा इथं बॉलिंजर बँडमध्ये बरेचसे प्रकार असणार, त्यामध्ये फक्त तुम्हाला घ्यायचं आहे हे वाला बॉलिंजर बँड्स। हे जे तुम्हाला दिसतं इथं नाव बॉलिंजर बँड, फक्त तुम्हाला हे इंडिकेटर घ्यायचं आहे। तर आता मी लावलेलं आहे, तिन्ही इंडिकेटरचं सेटअप लावलेलं आहे। आता बऱ्याच जणांना 3 इंडिकेटर म्हणजे थोडंसं कसं आहे, जर ट्रेडिंग व्ह्यूचा तुम्ही डायरेक्ट चार्ट वापरत असाल वेबसाईटवरती तर त्याच्यामध्ये 2 पेक्षा जास्त इंडिकेटर बसणार नाही, त्यासाठी तुम्हाला प्रीमियम बाय करावं लागेल। तर मी हे अपस्टॉकच्या वेबसाईटवरती म्हणजे अपस्टॉकच्या प्लॅटफॉर्मवरती हे मी 3 इंडिकेटरचं सेटअप लावलेलं आहे। तुमच्याकडे अपस्टॉक किंवा इतर कुठला असेल त्याच्यावरती जर 3 किंवा 3 पेक्षा जास्त इंडिकेटर बसत असेल तर ते तुम्ही वापर करू शकताय, अन्यथा तुम्ही अपस्टॉकचा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तिथून तुम्ही साइन अप करू शकताय। ओके, तर आता इथं EMAच्या पहिल्या सेटिंगमध्ये जायचं आहे तुम्हाला। काही याचे कंडिशन्स आहे स्ट्रिक्टली फॉलो करायचे आहेत तुम्हाला, ते कंडिशन्स मॅच झाल्याशिवाय तुम्हाला ट्रेडिंग सेटअपमध्ये इंटरेस्ट घ्यायचं नाही आहे। म्हणजे ट्रेडिंगमध्ये इंटरेस्ट घ्यायचं नाही आहे का बरं म्हणतोय, कारण की शेवटी तुम्हाला सेटअप जरी झाला तर तुम्हाला स्वतःचा ॲनालिसिस मात्र नक्कीच करायचा आहे, त्याशिवाय तुम्हाला ट्रेड करताच यायचं म्हणजे करूच नाही असं माझं म्हणणं आहे बरं का। आता याच्यामध्ये आपण बघूया, इथं EMIचंच फक्त एक सेटिंग करायचं आहे आपल्याला। EMIमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये, प्लॉटमध्ये हे जे ब्ल्यू कलर आहे त्याला मी काय करतो आहे, थोडं ब्लॅक करतो आहे आणि थोडंसं डार्क करून घेतो, जाडी वाढवतो आहे, बस एवढंच। आणि इनपुटमध्ये इथं जे लेंथ 9 दिसतं आहे तुम्हाला, ह्याला 20 ठेवायचं आहे तुम्हाला बरं का। इथं बघा इनपुटमध्ये 20 आणि स्टाईलमध्ये जे कलर ब्लॅक कलर घेतलेला आहे, जाडी वाढवलेलं आहे, तर इथं ओके केलं आहे। म्हणजे जेणेकरून हे मधलं जे तुम्हाला ब्लॅक कलर एक दिसतं आहे तुम्हाला ते एकदम हायलाईट होऊन दिसतं आहे की ते EMAचं आहे म्हणून। बाकी हे निळ्या कलरचं हे जे लाईन आहे, मध्ये ऑरेंज म्हणजे केसरी कलरचं लाईन आणि खाली निळ्या कलरचं लाईन, हे जे 3 लाईन आहे ते बॉलिंजर बँड ह्या इंडिकेटरचे आहे। आणि बॉलिंजर बँड इंडिकेटरमध्ये काही चेंजेस करायचं नाही आहे। आणि टोटली इथं खाली जे तुम्हाला ग्राफ दिसतं आहे हे जे आहे हे RSIचं ग्राफ आहे। RSI आणि बॉलिंजर बँडमध्ये तुम्हाला काही सेटिंग चेंजेस करायचं नाही आहे, ॲज इट इज जसं आहे तशाच प्रकारे तुम्हाला वापर करायचा आहे बरं का। बाकी EMI मात्र तुम्हाला 20 ठेवायचं आहे। 9 जे डिफॉल्ट असतं 9चं सेटिंग त्याला 20 ठेवायचं आहे। आता एंट्री कॉलच्या साईडची एंट्री आपण बघूया। कॉल साईडची एंट्री तुम्हाला कधी करायचं आहे, सर्वात आधी ते जाणून घ्या तुम्ही। हे जे काळा कलरचं लाईन दिसतं EMAचं लाईन आहे, त्या EMA लाईनच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज केलं पाहिजे अशा प्रकारे, जसं की इथं हिरवा बघताय तुम्ही कॅन्डल की त्याच्यावरती क्लोज केलेलं आहे। कशावरती, तर या काळा कलरच्या लाईनवरती क्लोज केलेलं आहे बरं का। काळ्या कलरच्या लाईनवरती क्लोज केल्यानंतर ना हे झालं पहिलं कंडिशन मॅच, की इथं तुम्ही अलर्ट राहू शकताय की काळ्या कलर लाईनच्या वरती कॅन्डलनं क्लोजिंग दिलेलं आहे। क्लोज दिल्यानंतर ना हे जे केसरी कलरचं लाईन दिसतं तुम्हाला हे बॉलिंजर बँडचं मिडल लाईन आहे। हे जे वरचं आहे अप्पर लाईन आहे, हे मिडल लाईन केसरी आहे आणि खालचं लोअर लाईन आहे। 3 लाईनमधील आपल्याला ऑरेंज कलरच्या लाईनच्या जर वरती असेल तर समजून घ्यायचं की मार्केट अपसाईडचं मुवमेंट करत आहे, अपसाईडचं मुवमेंट करत आहे। याचा अर्थ हे नाही की तुम्हाला अपसाईडचं मुवमेंट करता म्हणून लगेच कॉलमध्ये एंट्री करा असं नाही आहे, हे फक्त तुम्हाला एक प्रकारचं अलर्ट म्हणतो मी। पहिलं अलर्ट तर ते म्हणजे
काळा कलर लाईनच्या वरती EMAच्या वरती 20चं जे मुव्हिंग ॲव्हरेजचं लाईन आहे काळा कलर त्याच्यावरती क्लोज झालं पाहिजे. दुसरं या केसरी कलरच्या वरती मार्केट असलं पाहिजे. 2 कंडिशन आणि हे 2 कंडिशन मॅच झाल्यानंतर ना आपल्याला एंट्री कधी करायचं आहे ते पण तुम्हाला सांगतो आहे. ज्या वेळेस RSI जसं इथं मी इथं जर बघताय तुम्ही ह्या हिरव्या कलर कॅन्डलच्या एक्झॅक्ट खाली इथं जर बघताय RSI हे जे मधलं लाईन आहे हे 50चं मिडल लाईन असतं. 50च्या मिडल लाईनच्या जर वरती असेल, आता नीट आपण 3 कन्फर्मेशन बघूया कुठल्या कुठल्या आहेत. एक तर EMAचं 20 जे सेटिंग ठेवलेलं आहे लेंथचा त्या काळा कलर EMAच्या वरती एखादं कॅन्डल क्लोज, मग बॉलिंजर बँडचं केसरी कलरचं जे लाईन आहे त्याच्यावरती मार्केट असलं पाहिजे 2. आणि तिसरं म्हणजे हे जे मिडल लाईन आहे RSIचा तर त्या 50च्या पण वरती मार्केट अशा प्रकारे असलं पाहिजे. मग तुम्ही इथं कॉल साईडमध्ये एंट्री करू शकताय. पण ह्याच्यानंतरही अजून एक कन्फर्मेशन सांगतो मी, ते म्हणजे कुठलं. 3 कन्फर्मेशन मिळाले. एकतर पहिलं काळ्या लाईनच्या वरती, केसरी लाईनच्या वरती आणि त्यानंतर ना RSI 50च्या वरती. पण एंट्री कधी करायचं आहे, जे कुठलं कॅन्डलवरती क्लोज केलेलं आहे EMAच्या वरती क्लोज केलं आहे त्या कॅन्डलचं वरती एखादं कॅन्डल क्लोज केलेलं पाहिजे प्रॉपर. आता हे लाईन आपण इथून बघूया, इथं आहे बरं का. आता ह्याच्यामध्ये त्या हिरव्या कलरच्या कॅन्डलला मी काय करतो, एक लाईन ड्रॉ करतो तुमच्यासमोर. आता बघा इथं लाईन ड्रॉ केलेलं आहे, हे लाईन ड्रॉ करून सोडलं आहे. 3 कंडिशन कुठले कुठले, काळा कलरच्या लाईनच्या EMAच्या वरती आहे, कॅन्डल क्लोज प्रॉपर क्लोज व्हायला पाहिजे. असं नाही की इथं फक्त विग बनवला आणि पुन्हा खाली गेला असं नाही आहे. तर हिरव्या कलरसारखं प्रॉपर क्लोज. दुसरं केसरी कलरच्या वरती मार्केट असलं पाहिजे. तिसरं म्हणजे RSI 50 मिडल लाईनच्या वरती असलं पाहिजे. 3 कन्फर्मेशन नंतर ना एंट्री म्हणजे कधी, जे पण कुठलं हिरवा कलरचं लाईन ह्याच्या वरती आहे, कुठलं EMAच्या वरती आहे त्या कॅन्डलचं हाय ब्रेक करून वरती क्लोज झालेलं पाहिजे. तर इथं क्लोज झालेलं आहे. क्लोज झाल्यानंतर ना तेव्हा तुम्हाला कॉलमध्ये एंट्री आणि त्याच कॅन्डलच्या लोवरती तुम्हाला SL. आता इथं मी काय करणार आहे, हे जे मेन कलरचं हिरवा कॅन्डल आहे ह्याच्या क्लोजिंगवरती आपण एंट्री करणार कॉल साईडला. आता इथं मी काय करतो आहे, याच्यामध्ये हे लावतो आहे लॉंग पोझिशन, इथं ओपन करतो आहे मी. तर लॉंग पोझिशन इथून ओपन केलं बघा, हे हिरवा कलरचं कॅन्डलचं हाय इथून ओपन केलं. वरती कुठपर्यंत गेलेलं आहे मार्केट हे बघा, आणि खाली कॅन्डल त्याच कॅन्डलच्या लोवरती आपण काय करणार, SL लावणार. आता वरती बघितलं आहे तुम्हाला तर इथं तुम्ही जर नीट लक्ष दिलं आहे SL आपल्याला स्टॉप लॉस आहे 45 पॉईंटचा आणि वरती टार्गेट आहे आपलं 57 पॉईंटचा. रिवॉर्ड रेशो किती आहे 1.27 म्हणजे जवळपास 1.25 पटीने आपल्या या ठिकाणी 1:1.25 पटीने या ठिकाणी रिवॉर्ड रेशो तुम्हाला दिसतंय. जर याला मी सायलेंट केलं बघितलं तुम्हाला SL छोटा आहे टार्गेट मोठा आहे. आपलं रेग्युलर काय असतं की 1:1 तरी घेण्याचा प्रयत्न करा निदान, म्हणजे 1:1 म्हणजे काय, प्रॉफिट आणि लॉस दोन्ही सेम असणार, टार्गेट आणि SL दोन्ही सेम असणार. तर इथं 1:1 पेक्षाही पुढे गेलेला आहे. तरी अशा प्रकारे आपण कॉलमध्ये एंट्री. आणि जर तुम्हाला पुढील टार्गेट घ्यायचे असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, इथं जे SL लावलेलं आहे मार्केट या हिरवा कॅन्डलपेक्षा इथं वरती इथं आलेलं आहे, तर इथला SL काढायचं, इथं कॉस्ट टू कॉस्ट आणून प्लेस करायचं आहे. जेणेकरून मार्केट खाली आला आणि तुमचं SL हिट केलं तरी तुम्ही या पूर्ण ओव्हरऑल याच्यामधून विदाऊट लॉस घेता, म्हणजे जिथून तुम्ही बाईंग केलं तिथंच तुमचं जर SL हिट झालं. जर आता समजून घ्या, आता एक्झाम्पल मी तुम्हाला देतो. आता मी इथं तुम्ही काय केलेलं आहे, या लेवलला इथं 100 रुपयाला बाईंग केलेलं आहे ओके, आणि इथं खाली लावलेलं आहे तुम्ही इथं 90 रुपयाला SL लावलेलं आहे. एक्झाम्पल देतो तुम्हाला उदाहरण. आणि मार्केट गेलं आहे 110 वरती. मार्केट 110 वरती गेल्यानंतर 90 रुपयाला जे SL लावलेलं आहे ते आणून लावायचं आहे 100 रुपयाला, म्हणजे 100 रुपयाला बाईंग केलं आणि 100 रुपयाला SL आणून ठेवलेलं आहे. मार्केट आहे 110 वरती ओके. मग त्यानंतर काय करायचं आहे, मार्केट जर समजा 120 वरती गेलं तर तुम्हाला SL लावायचं आहे 110 वरती, म्हणजे असं तुम्हाला टार्गेट SL ट्रेल करत जायचं आहे. मगच तुम्ही नेक्स्ट पुढचे टार्गेट घेऊ शकता याच्यामध्ये बरं का.
एसएल ट्रेलिंग पण सांगितलेलं आहे. आणि याच्यामध्ये टार्गेट मी तुम्हाला काय सांगतो आहे, तुमच्या मर्जीनं तुम्ही डिसाईड करा. मी कुठलंही टार्गेट तुम्हाला सांगणार नाही आहे. का बरं? कारण की बरेच जण कसं आहे, कुठल्याही गोष्टी फॉलो करणं म्हणजे शक्य नाही तितकं, आपापल्या मर्जीनंच ट्रेड करतात. तर त्यामुळं तुम्ही स्वतःचा डिसिजन स्वतःच घेऊ शकता. तुम्ही स्वतःच डिसिजन मेकर आहे स्वतःचं. तर तुम्ही स्वतःच्याच मर्जीनं तुम्ही ट्रेड सेटअप करू शकताय. इंडिकेटरचा पूर्ण प्रॉपर सेटअप व्हायला पाहिजे. आता एक मी पुढचं एक्झाम्पल घेतो पुढ साईडचं, त्यानंतर मी काय करणार आहे तुम्हाला कंडिशन पण सांगतो आहे. ओके. तर आता इथं कॉल साईड बघितला, तर पुढ साईडचं काय करायचं आहे. EMA 20 EMA आहे, ब्लॅक कलर म्हणजे काळा कलरचा लाईन, त्याच्यापेक्षा खाली एखादं कॅन्डल अशा प्रकारचं क्लोज झालं पाहिजे. इथं क्लोज केले लाल कलरनं. ओके. त्यानंतरनं ह्या केसरी कलरच्या कॅन्डलच्या खाली मार्केट पाहिजे. आता बरेच जण इथं पाठीमागं पण लक्ष देतात. हे 2 कॅन्डल EMAला क्लोज करून खाली EMAच्या लाईनच्या खाली क्लोज केलं म्हणून लाल कलरचं. पण तिथं जर तुम्ही नीट बघितलं, केसरी कलरच्या खाली मार्केट नाही आहे. ओके. मग ते कधी आलेलं आहे, तर या ठिकाणी या लाल कलरनं EMA आणि केसरी कलर दोघांच्या पण खाली आलेला आहे. मग एक्झॅक्ट त्याच्यात जर आपण खाली बघितलं बरोबर पॉईंट करून, RSI पण या मिडल लाईन 50च्या खाली आहे. म्हणजे 3 कन्फर्मेशन, एक तर EMAच्या खाली आहे, मगाशी वरती होतं कॉल साईडला, आता EMAच्या खाली म्हणजे पुट साईडला, आणि एकतर केसरी कलरच्या खाली आहे मार्केट, दुसरं कन्फर्मेशन. तिसरं म्हणजे काय, RSI 50 मिडल लाईनच्या खाली आहे. 3 कन्फर्मेशन. त्यानंतर एंट्री पॉईंट कधी असणार, सेम त्यासारखंच. याला मी काय करतो आहे, ह्या लाल कलरच्या कॅन्डलला एक ट्रेंड लाईन ड्रॉ करतो आहे. हे बघा, ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. ओके. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, ते जे मेन कॅन्डल लाल कलरचं आहे तिन्ही कन्फर्मेशन घेतलं आहे. RSI, बॉलिंजर बँड आणि EMA तिन्हीच्या पण खाली असं क्लोजिंग झालेलं आहे. ते जे मेन कॅन्डल आहे त्याच्या लो ब्रेकवरती आपल्याला एंट्री करायचं आहे, या कॅन्डलवरती. ओके. मगाशी सारखं आपण इथं काय लावणार आहे, आता इथं शॉर्ट पोझिशन ओपन करणार आहे. मगाशी लॉंग पोझिशन कॉल साईडला होता, आता इथं शॉर्ट पोझिशन. ते काळा कलर लाईन जे आपण ड्रॉ केलं आहे त्या कॅन्डलच्या खाली, तिथून आपण ठेवणार हे. तर खाली बघू शकताय, आणि वरती असेल त्या कॅन्डलच्या हाय पॉईंटवरती असेल. थोडंसं बफर करून लावू शकताय, कारण की थोडंसं XYZ इकडं तिकडं होऊ शकतं आहे. आता बघा इथं लावलेलं आहे मी. RSIला थोडं खाली घेतो मी ग्राफला, कारण तुम्हाला चार्ट बघायला सोपा होईल. तिन्ही कंडिशन तर कन्फर्मेशन झालेलं आहे. आता इथं बघा, इथं काय झालेलं आहे, ह्याला चालू करतो. हे बघा, SL स्टॉप लॉस 27 पॉईंटचा आहे. टार्गेट बघू शकता 89 पॉईंटचा आहे. रिस्क रिवॉर्ड बघू शकता 1:3.28, म्हणजे 3 पटीने तुम्हाला इथं टार्गेट दिलेलं आहे. 3 पटीने टार्गेट दिलेलं आहे. SL फक्त 27 पॉईंटचा टार्गेट आहे. 89 म्हणजे 90 पॉईंट धरा, म्हणजे ट्रिपल या ठिकाणी तुम्हाला टार्गेट दिलेलं आहे मार्केटनं. ओके. लॉंग पोझिशन आणि शॉर्ट पोझिशन दोन्ही पण तुम्हाला मी टूलचा वापर करून दाखवलेला आहे या ठिकाणी. आणि आता तुम्हाला कंडिशन सांगतोय, कॉल साईड सांगितलो, पुट साईड सांगितलो, कंडिशन सांगतोय. जर समजा EMAच्या खाली आहे, ओपन क्लोज दिलेला आहे, पण केसरी कलरच्या खाली नाही आहे. ओके. तर याच्यामध्ये कंडिशन मॅच होत नाही आहे, तिथं आपल्याला एंट्री करायचं नाही आहे. आणि जर समजा दोन्ही पण मॅच झाले, केसरी कलर आणि EMAच्या खाली आहे, पण इथं RSI 50च्या खाली नाही आहे, 50च्या वरती असेल, तर तिथं पण मॅच होत नाही आहे. तिसरं अजून एक म्हणजे कंडिशन म्हणजे काय, ते म्हणजे तर EMAच्या खाली आहे, केसरी कलरच्या खाली आहे, 50 लाईनच्या खालीच आहे RSI पण इथं जे मेन कॅन्डल आहे त्याला अजून पण ब्रेक केलेलं नाही आहे, तरी पण तुम्ही एंट्री करू शकत नाही आहे. म्हणजे कंडिशन फुलफिल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही लिहून ठेवलं तर तुम्हाला समजणार. कंडिशन फुलफिल मॅच झाल्यावर, जर कुठलेही कंडिशन मॅच होत नाही आहे किंवा XYZ तुम्ही असं समजून चालू शकताय. आता इथं बघताय तुम्ही, तर या ठिकाणी पूर्ण डेटा काय सांगताय, एक साईडवेजचं झोन सांगताय बरं का. याच्यामध्ये इथं बरोबर RSI बॉलिंजर बँड आणि जे EMA आहे त्याला चिटकूनच कॅन्डल बनत आहे. आणि खाली पण बघत आहे तुम्ही RSIच्या ग्राफमध्ये एका लाईनीतच RSIचा ग्राफ पण चालू आहे. म्हणजे कुठलंच कंडिशन परफेक्ट मॅच नाही आहे. आणि ह्याचा वापर तुम्हाला कधी करायचा आहे, जर मार्केटमध्ये अप ट्रेंड असेल तर तुम्हाला फक्त CE साईडचेच कॉलचे
कॉलचे बाईंग ओळखायचं आहे किंवा मार्केट डाऊन साईड आहे, तुम्हाला फक्त पुढ साईडचेच शोधायचे आहे, पुढ साईडचे डायरेक्शन. एवढं कंडिशन तुम्ही जर फॉलो केलं तर मग तुम्हाला बेटर रिझल्ट ह्याच्यामध्ये बघायला मिळतील. ओके, समजलं नसेल तर व्हिडिओ अजून एकदा बघू शकता तुम्ही. आणि पूर्ण कंडिशन जोपर्यंत मॅच होत नाही आहे तोशिवाय तुम्ही स्वतःच्या जबाबदारीने ट्रेडिंग पण करू नका. व्हिडिओ कसा वाटला त्यासाठी लाईक करा, म्हणजे मला समजेल की तुम्हाला व्हिडिओ आवडलेला आहे, कॉन्सेप्ट आवडलेला आहे. आणि लाईक करून सबस्क्राईब करा जर केलेलं नसाल तर, कारण की येणारे पुढच्या असेच प्रकारचे साधे सिंपल स्ट्रॅटेजीज तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट बघू शकता आपल्या चॅनलच्या माध्यमातून. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.